मित्रांनो, समोर तुम्ही गाडी पाहताय मारुती सुझुकीची विक्टोरिस आणि ही गाडी जर पाहिली अंडरबॉडी सीएनजी म्हणजेच सीएनजी फ्यूल ऑप्शन मध्ये आहे। कारण की या गाडीमध्ये जो सीएनजी टँक आहे तो अंडरबॉडी मध्ये देण्यात आला, त्यामुळे बूट स्पेस देखील तुम्हाला चांगला या गाडीमध्ये मिळून जातो बरं का। 14,57,000 रुपये एक शोरूम प्राइस आहे, जवळपास 16.5 ते 17 लाख रुपये ऑन रोड किंमत आहे। पण आता एवढी किंमत देऊन सुद्धा ही गाडी आहे ना काही फीचर मिस देखील करते बरं का। तर हे जे सीट आहे ना, तर हे फॅब्रिक तुम्हाला मिळून जातात, लेदरेट अपॉर्स्ट्री मिळत नाही। सो माझ्या मते लेदरेट अपॉर्स्ट्री असायला पाहिजे होती। सोबतच सनरूफ, या ZXi मॉडेलमध्ये तुम्हाला सनरूफ देखील कंपनीने ऑफर केलेला नाहीये। आणि अजून एक जर या गाडीचा निगेटिव्ह पॉईंट जर पाहिला, जो सीएनजी टँक कॅपॅसिटी ही कुठेतरी कमी आहे बरं का। म्हणजे इथे जर पाहिलं तर 55 लिटर वॉटर कॅपॅसिटीचे आहे इथे कंपनीने ऑफर केलेली आहे। इथनं तुम्हाला जो सीएनजी हा भरायचा आहे, त्यामुळे मला कुठेतरी जो सीएनजी टँक कॅपॅसिटी ना ह्या गाडीची कमी वाटलेली आहे। ओव्हरऑल गाडीचं डिझाईन देखील चांगलं आहे, बट हे जे मी तुम्हाला गोष्टी सांगितले याच्याबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे कमेंटमध्ये व्यक्त व्हायला विसरू नका। धन्यवाद।